सोयाबीनचा भाव पाहिजे आणि शेतकऱ्यांना खर्च भरपूर आहे. त्या हिशोबानं 2014 मध्ये जे भाव होते 4,000, आज बी तेच भाव आहे आणि भाव कमीत कमी 7,000 पाहिजे. आपण कुठून आलात? मी पिंपळगाव राही सैलानी हे गावून आलो. राहुल बोंद्रेच्या बाबतीत काय सांगणार? राहुल बोंद्रेच्या बाबतीमध्ये काय सांगणार? राहुल भाऊ तुम आगे बोला, हम तुम्हारे साथ है. राहुल भाऊच्या पाठीमागाने काही केव्हा बी कुठून आलात आपण? मालवंडी. कशासाठी आला? तिथे नेमकं कारण काय? कर्जमाफी व्हायसाठी साहेब मालाला कर्जमुक्ती झाले करता मालाला भाव मिळा करता. अच्छा, एकरी किती उत्पन्न होत आहे तुम्हाला? एकरी 10 क्विंटल. शासनानं काही मदत वगैरे दिली नाही का आतापर्यंत? काय दिली नाही. काय वाटतंय तुम्हाला? काय मदत काय बोलतो? खर्च किती येतो? खर्चाला येतो ना साहेब. आदरणीय राहुल भाऊ बोंद्रेंनी हा जो शेतकरी संघर्ष मोर्चा ठेवलेला आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार? वरचं झालंच पाहिजे. कर्ज भावाला मालाला भाव भेटलाच पाहिजे. कर्जमाफी झालीच पाहिजे. मित्रांनो, अशा प्रकारचा या ठिकाणी शेतकऱ्यांचा रोष आहे. आपण बघतोय की हे सर्व या ठिकाणी ग्राउंड वरले या ठिकाणी काय वाटतंय आज हा जो मोर्चामध्ये आपण या फाशीच्या फंद्याला या ठिकाणी लटकलाय? सगळं स्वस्त आहे. सोयाबीनला भावनी, कापसाले भावनी, एकरी 12 ते 15,000 रुपये खर्च येतो. खताचे भाव गगनाला लागले. विम्याचा पत्ता नाही. त्याच्यामुळे ही पाळी आली शेतकऱ्यावर. म्हणून हे असं बोलत आहोत आम्ही. मदत करताय काय सांगणार? अहो काय शासन हे सरकार खोटाने लबाड होता. फाशी घ्यायची पाळी आली आहे. 4,500 रुपये एकरी सोयाबीनचे भोंगाचे येऊन राहिलं. 5,000 रुपये कबूल केले. हा मोर्चा काढलेला आहे. म्हणून हा मोर्चा काढलेला आहे. काय सांगणार? राहुल बोंद्रे हा त्यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला आहे. अरे राहुल बोंद्रे सारखा माणूस नाही. शेतकऱ्याचा नेता म्हणून तो काम करीत आहे. ते शेतकऱ्याला न्याय देणारा माणूस मालाला भाव मिळा करता. सरकारचा या ठिकाणी मदत करताय, विमा देत आहे. आपण भाव शेतकऱ्याला
शेतकऱ्याला भाव मिळाल्याकरता बरं, कशासाठी आले नेमके? मोर्चा मोर्चाकडनं? पण मोर्चा कशासाठी काढलाय? शेतकरी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी काय फायदा आहे शेतकऱ्यांना? सोयाबीनला कापसाला सर्व मालाला तुरीला सगळ्याला भाव मिळाला पाहिजे साहेब. बरं, सरकार तर म्हणतंय की या ठिकाणी विमा दिलाय, हे करताय. नाही मिळाला, काही लोकांना मिळाला नाही. नाही. नाही नाही मग त्याच्यासाठी मोर्चामध्ये आला. हो पण आदरणीय राहुल भाऊ मोंद्रे बद्दल काय सांगणार? राहुल बोंद्रे आम्हाला स्वाभिमान आहे साहेब, आणि आम्ही राहुल बोंद्रे आणि तुरीला जो भाव होता त्या सरकारजवळ मोठमोठ्या उद्योगपतींना त्यांचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहे, पण आज अक्षरशः आमच्या मुलांना शिक्षणाला पैसे नाही, आम्हाला शेतीच्या कर्जाला पैसे नाही, आमच्या आई वडिलांच्या आजारासाठी पैसे नाही, आम्हाला कुठल्याही कामासाठी पैसे नाही. अक्षरशः वारंवार मदत करते, सरकारची सगळी मदत मोठी आहे. सरकारने ही मदत थांबवून सरकारनं हे उद्योगपतींना पैसे देण्याचं काम चालवलं. आज म्हणजे अक्षरशः येणाऱ्या उत्पन्नात जो खर्च आहे त्यातून 1 रुपया सुद्धा नफा शेतीत राहत नाही. खर्च वाजत जाता आम्ही घाट्यात आहोत, त्यामुळे आमच्यावर अक्षरशः आत्महत्येची वेळ आलेली आहे. हे जे सरकार आहे ते खोटं बोलत आहे. त्यामुळं हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही हे जर लाडकी बहीण योजना दिली, त्याच्या मोबदल्यात जर लाडक्या दाजीला जर त्याच्या भावाला जर मालाला जर भाव दिला तर ही वेळच येणार नाही. ते खोटगिरी. राहुल भाऊ हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, कैवारी आहेत. या अगोदर सुद्धा त्यांनी न्याय मिळवून दिला नाही आणि भविष्यात सुद्धा या मतदारसंघासाठी त्यांचीच गरज आहे. हे असे नेते आवश्यक आहे या मतदारसंघात. भावाचे भाव पाहिजे ना, हे काय करणे कोणाचे 50 100 घेऊन हे 200 250 रुपये कुठं भरत नाही. एका पूजेवर 4 5 हजार रुपये कमी झाले तर काय सगळ्यात कमी झालं ना. मग काय करतात लोक पैशाला 5,000 भेटते, पण याचे काही कामाचे नाही. हे कामाचे शेतकऱ्यावरती अन्याय झाला त्याला वाचा फोडण्याकरता हा मोर्चा आदरणीय राहुल भाऊ यांच्या नेतृत्वाखाली इथे आज आलेला आहे. भाऊंनी विविध आंदोलन या ठिकाणी केलेले आहेत. घरकुल्या संदर्भामध्ये असतील, बांधकाम कामगाराच्या किटा संदर्भामध्ये असतील, त्या दणकाच्या आवाजाने या ठिकाणी शासन जागी झालेलं आहे. काय सांगणार? हो, शासन जरा जागीच झालेलं आहे. कान उघडणी झाली शासनाची, एवढं सांगू शकतो. आणि जनसामान्याचा त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो या आपल्या आंदोलनात काही प्रमाणात कमी होईल. शासन तर या ठिकाणी मदत करते, शासन मदत करते ना शेतकऱ्यांना? नाही त्याला मदत 10 वर्षापासून असंच चालू आहे. त्या ठिकाणी बदल हवाय. पब्लिकच करणार आहे हा बदल, जनसामान्य लोकच करणार आहे.
आशिष पाटील. अच्छा तर काय सांगणार हा जो मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे? त्याच्यामध्ये शेतकऱ्यावर महायुती सरकारनं अतिशय अन्याय केलेला आहे. शेतीमध्ये पीक विम्याची रक्कम आतापर्यंत मिळाली नाही, कर्जमाफी सुद्धा झालेली नाही, कर्जावर व्याज सुद्धा त्यांनी माफ केलं नाही. आणि याच्यानंतर त्यांनी हेक्टरी 5,000 रुपये देण्याचं कबूल केलं होतं, हे सुद्धा त्यांनी आतापर्यंत दिलेलं नाही. सगळ्या दृष्टीने सर्वांगाने त्यांनी अन्याय केला शेतकऱ्यावर, त्या दृष्टीने एकत्र आहे. अच्छा तर आदरणीय राहुल बोंद्रे हे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये विविध आंदोलनं करतात, काय सांगणार? त्यांचं नेहमी आंदोलन सुरू असतात, शेतकऱ्यांची बाजू घेऊन नेहमी ते मांडतात. हे नेहमी विधानसभेत